नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, MPSC गाईड या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन आपले स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती या पदाविषयी आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. राष्ट्रपती या घटकाला आपण 2 भागामध्ये याचा अभ्यास करणार आहोत. हा पहिला भाग असेल. या भागामध्ये आपण राष्ट्रपती याची निवड कशी केली जाते, त्याला पदावरून कसं काढलं जातं, म्हणजेच त्याचं महाभियोग कसं केलं जातं, त्याचं क्वालिफिकेशन काय असते, म्हणजे राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता काय असते, त्याचबरोबर शपथेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, या सर्व घटकांचा आपण या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि जो भाग दुसरा असेल त्यामध्ये राष्ट्रपतीचे अधिकार आणि कर्तव्ये, मग ते क्षमायाचनेसंबंधीचे अधिकार असतील किंवा जे कायदेविषयक किंवा कायदे मंडळाशी संबंधित असलेले अधिकार असतील त्या अधिकारांचा, तसेच जो राष्ट्रपतीचा नकार अधिकार आहे म्हणजेच वेटो पॉवर, त्यासंबंधीचा जो अधिकार आहे तो देखील आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट. तर संविधानाच्या कलम 52मध्ये भाग 5 मधील कलम 52मध्ये राष्ट्रपती या पदाचा उल्लेख आढळतो. भाग 5 मध्ये कलम 52 ते 78 अंतर्गत कार्यकारी मंडळाचा समावेश केला गेलेला आहे. आता कार्यकारी मंडळ म्हणजे नेमकं कोणत्या लोकांचा समूह? तर कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी म्हणजेच ॲटर्नी जनरल ह्या लोकांचा समावेश होतो. ह्या सर्वांना मिळून कार्यकारी मंडळ असे म्हणतात. परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकारी मंडळामध्ये समावेश होतो, आणि खाली मग ऑप्शन दिलेले असतील. तर हे सर्व नावे आपल्याला लक्षात असायला हवीत. मित्रांनो, भारताचा राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक म्हणजेच फर्स्ट सिटिझन ऑफ इंडिया असतो. तसेच ते भारताचे प्रमुख देखील असतात आणि भारताची राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेचे प्रतीक देखील असतात. मित्रांनो, जाणून घेऊया राष्ट्रपतीची निवडणूक नेमकी कशी होते. संविधानाच्या कलम 54 अंतर्गत राष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया दिलेली आहे. तर राष्ट्रपतीची निवड करण्यासाठी एक इलेक्टोरल कॉलेज असतं, त्यालाच आपण मतदारांचा समूह किंवा संघ असे देखील म्हणू शकतो. तर ह्या मतदारांच्या समूहाद्वारे मग राष्ट्रपतीची निवड केली जाते. तर ह्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण कोण असतं हे आपल्याला माहिती हवं. तर ह्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य असतात. मित्रांनो, इथे एक फरक लक्षात घ्या. निर्वाचित सदस्य आणि नामनिर्देशित सदस्य. निर्वाचित सदस्य हे लोकांद्वारे प्रत्यक्षरित्या इलेक्शनमध्ये निवडून दिले जातात, आणि जे नामनिर्देशित सदस्य असतात ते राज्यपाल किंवा राष्ट्रपतीद्वारे त्या सभागृहासाठी निवडून दिले जातात. म्हणजे राज्यस्तरावर असेल तर मग विधान परिषदेमध्ये, तसेच विधानसभेमध्ये देखील काही सदस्य राज्यपालाद्वारे निवडले जातात. आणि जर केंद्रस्तरावर पाहिलं तर संसदेमध्ये जो राज्यसभा आहे, राज्यसभेमध्ये काही सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात. त्याचबरोबर लोकसभेमध्ये देखील काही सदस्य राष्ट्रपतींद्वारे निवडले जातात. उदाहरणार्थ अँग्लो इंडियन लोकांची निवड करायची असेल तर राष्ट्रपतीद्वारे त्यांची निवड केली जाते, त्यालाच नामनिर्देशित सदस्य असे म्हणतात. तर इथे लक्षात घ्या, संसदेच्या दोन्ही सभागृहाचे निर्वाचित सदस्य म्हणजेच जे सदस्य निवडून आलेले आहेत, लोकसभेचे आणि राज्यसभेचे, त्या सदस्यांचा यामध्ये समावेश होतो. आणखी कोण असतं तर राज्यांच्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य. आता राज्याची विधानसभा आहे म्हणजेच आपले जे आमदार आहेत, तर जे निवडून आलेले आमदार आहेत म्हणजे इलेक्शनमध्ये, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना निर्वाचित सदस्य म्हणतात. तर ह्यांचा देखील त्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये समावेश होतो. त्याचबरोबर ज्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा आहे त्या विधानसभेचे निर्वाचित सदस्य, म्हणजे उदाहरणार्थ इथे दिल्ली आणि पुदुचेरी. आता सध्या जम्मू काश्मीर येथे देखील जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे, आणि तिथेही विधिमंडळ म्हणजेच विधानसभा असणार आहे. सध्या ती अस्तित्वात नाही आहे, पण ती काही दिवसानंतर अस्तित्वात येईल. पण आजच्या डेटला दिल्ली आणि पुदुचेरी येथे
विधानसभा आहेत, हे केंद्रशासित प्रदेश आहेत पण तिथे विधानसभा आहे. तर ह्या विधानसभामधील जे आमदार आहेत त्यांचा ह्या इलेक्टोरल कॉलेजमध्ये समावेश होतो. मित्रांनो, इथे एक छोटी नोट मी दिलेली आहे. सर्व प्रकारचे नामनिर्देशित सदस्य, आताच आपण निर्वाचित आणि नामनिर्देशित यांच्यामधला फरक पाहिला. तर जे नामनिर्देशित सदस्य आहेत आणि विधान परिषदेतील सदस्य आहेत, म्हणजे मोजक्या काही राज्यामध्ये विधान परिषद आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये देखील विधान परिषद आहे. तर ह्या विधान परिषदेतील सदस्य हे इलेक्टोरल कॉलेजमध्ये गणले जात नाहीत, म्हणजेच ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत, जरी ते आमदार किंवा खासदार असतील तरीही. आता जाणून घेऊया MLA आणि MP यांच्या मतांना काय व्हॅल्यू आहे, म्हणजे त्यांचं मूल्य काय आहे. त्यांना व्हॅल्यू ऑफ वोट म्हणतात इंग्लिशमध्ये. MLA म्हणजे आमदार आणि MP म्हणजे खासदार. तर एका MLAची वोटची व्हॅल्यू किती आहे, तर एका सूत्रानुसार ते काढलं जातं. तर तो सूत्र असं आहे, ज्यावेळेस आमदाराच्या मताचं मूल्य काढलं जातं तर सूत्र असं आहे की राज्याची एकूण लोकसंख्या भागिले एकूण निर्वाचित आमदार म्हणजेच निवडून दिलेले आमदार गुणिले 1/1000. उदाहरणार्थ आपण समजून घेऊया महाराष्ट्राच्या उदाहरणाने. तर महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 12 कोटी आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची जी सदस्य संख्या आहे, जे आमदार आपण निवडून दिलेलं असतो म्हणजेच निर्वाचित जे सदस्य आहेत ते 288 आहेत. तर 12 कोटी भागिले 288, मग ह्याचं जे काही उत्तर येईल त्या उत्तराला 1000नं भागायचं किंवा 1/1000नं गुणायचं. दोघांचा अर्थ सेमच होतो. तर याला 1000नं भागितल्यानंतर जे काही व्हॅल्यू येईल, जे काही आकडा येईल, तो आकडा म्हणजे एका आमदाराच्या मताचं मूल्य होईल. मित्रांनो, हा जो आकडा येणार आहे तो प्रत्येक राज्यासाठी वेगळा असेल, कारण प्रत्येक राज्याची लोकसंख्या ही वेगळी आहे आणि प्रत्येक राज्याची जी विधानसभेची निर्वाचित सदस्य संख्या आहे ती देखील वेगळी आहे. त्याच्यामुळे हे जे मतांचं मूल्य येणार आहे आमदारांसाठी ते प्रत्येक राज्यासाठी वेगळं येणार आहे. पण एकाच राज्यामधील सर्व आमदारांसाठी ती व्हॅल्यू सेम असेल. म्हणजे फक्त समजा महाराष्ट्राचा एका आमदाराच्या मताची व्हॅल्यू आपण काढतो आहे, तर 288 आमदारांच्या मतांची व्हॅल्यू ही सेम असेल. मात्र गुजरात आणि महाराष्ट्र ह्यांच्या आमदारांच्या व्हॅल्यूची आपण तुलना केली तर त्यांची व्हॅल्यू वेगळी असेल. आता पाहूया खासदारांची व्हॅल्यू, त्यांच्या मतांचं मूल्य नेमकं कसं काढतात. तर ह्याचा देखील एक फॉर्म्युला आहे. तो असा: सर्व राज्यांच्या आमदारांचे एकूण मत भागिले एकूण निर्वाचित खासदार. तर वरील सूत्रानुसार प्रत्येक राज्याच्या आमदारांची व्हॅल्यू ही काढली जाते आणि ही व्हॅल्यू नंतर सगळ्यांची बेरीज केल्यानंतर ही जी टोटल बेरीज येईल त्या बेरजेला एकूण निर्वाचित खासदारांनी भागायचं. म्हणजेच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जे निवडून आलेले खासदार असतील, म्हणजेच जे MPs असतील, तर त्यांच्या संख्येने या वरील मूल्याला भागायचं. मग जो काही आकडा येईल त्या आकड्याला 1000नं पुन्हा भागायचं किंवा 1/1000नं गुणायचं. म्हणजेच दोघांचा अर्थ सेमच होतो. तर तो जो काही मूल्य येईल तो मूल्य हा एका खासदाराच्या मताचं असेल. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण पाहिलं प्रत्येक राज्यांसाठी आमदारांच्या मतांचं मूल्य हे वेगळं येतं, मात्र सर्व खासदारांचं मतांचं मूल्य इथे सेम येतं. हे महत्त्वाचं आहे आणि परीक्षेमध्ये या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, एकाच राज्यातील प्रत्येक आमदाराचं मताचं मूल्य हे सेम राहील, पण वेगवेगळ्या राज्यातील आमदारांचं मूल्य हे वेगळं राहील. त्याचबरोबर एखादा खासदार आहे, त्या खासदाराचं मताचं व्हॅल्यू काढायचं असेल तर कोणत्याही राज्यातील, म्हणजेच आता हे प्रत्येक राज्यातील खासदार हे संसदेमध्ये सदस्य आहेत, मग कोणत्याही संसद सदस्याचा ज्यावेळेस आपण व्हॅल्यू ऑफ वोट काढतो, म्हणजे त्याचं मताचं मूल्य काढतो, ते सेम असेल. राष्ट्रपतीची निवड पद्धत ही
एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत म्हणजेच प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने केली जाते। ह्या पद्धतीविषयी थोडक्यात सांगतो। तर ही पद्धत अशी आहे की ह्या पद्धतीमध्ये या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरनं वोटिंग केली जाते। तर ह्यामध्ये आपल्याला जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उमेदवार उभे टाकलेले आहेत तर त्यांना आपल्याला 1, 2, 3 असं प्रेफरन्स द्यावं लागतं। म्हणजे आपला जो आवडीचा उमेदवार आहे त्या उमेदवाराला प्रेफरन्स द्यावं लागतं। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा आपल्याला पसंतीक्रम द्यावा लागतो। अशा प्रकारे जेवढे सदस्य निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत त्यांना आपल्याला पसंतीक्रम द्यावा लागतो। आणि ज्यावेळेस मग ही वोटिंग काउंट होते म्हणजेच ही मतगणना होते त्यावेळेस सर्वप्रथम पहिल्या क्रमांकाची मतगणना केली जाते। म्हणजे पहिल्या क्रमांकावर त्या व्यक्तीचं नाव आहे तर ही त्यांची एकूण टोटल मोजली जाते। आणि इथे एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की इथे कोटा सिस्टीम असते। म्हणजे एक कोटा ठरवला जातो। कोटा असा ठरवला जातो की एकूण जेवढे वैध मते आहेत तर त्या वैध मतांना 2 भागितलं जातं। म्हणजे त्याच्या जवळपास 50% केलं जातं आणि त्याच्यामध्ये 1 ॲड करतात। तर हा त्याचा कोटा असतो। मग जो उमेदवार हा कोटा पूर्ण करत असेल तर तो निवडून येतो। मात्र आता उदाहरणार्थ आपण पाहिलं की पहिल्या क्रमांकाची वोटिंग होते। जर पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराने तो कोटा पूर्ण केला नाही तर तो मग तिथून बाद होतो आणि त्याची जी मते आहेत म्हणजे त्याला जेवढे काही मतं पडलेली आहेत ती मते खाली 2, 3, 4 अशा जेवढे उमेदवार बाकी शिल्लक राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये ती समप्रमाणात त्यांची विभागणी होते। आणि मग अशा प्रकारे ही विभागणी जोपर्यंत कोटा पूर्ण होत नाही, एखादा उमेदवार जोपर्यंत कोटा पूर्ण करत नाही तोपर्यंत ती विभागणी होत राहते। आणि अशाद्वारे जो उमेदवार हा कोटा पूर्ण करेल त्याची निवड केली जाते। राष्ट्रपती म्हणून त्याची निवड होते। कलम 54 अंतर्गत राष्ट्रपतीची निवडणूक होते हे आपण पाहिलं। आता पाहूयात राष्ट्रपती होण्यासाठी पात्रता काय आहे। तर कलम 57 अंतर्गत राष्ट्रपती बनण्यासाठीची पात्रता दिलेली आहे। सर्वप्रथम तो उमेदवार हा भारताचा नागरिक असावा। त्यानंतर त्याने वयाची किमान 35 वर्ष पूर्ण केलेली असावी। तसेच तो लोकसभा सदस्य होण्यास पात्र असावा। आता लोकसभा सदस्य होण्यासाठी एकतर त्यानं भारताचा नागरिक असावा, त्याचबरोबर त्यानं वयाची किमान 25 वर्षे पूर्ण केलेली असावी अशा प्रकारच्या अटी आहेत। त्याचबरोबर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950 आणि 1951मध्ये खासदाराच्या म्हणजेच लोकसभा सदस्य होण्याच्या पात्रतेच्या तरतुदी दिलेल्या आहेत। तर त्या तरतुदींची पूर्तता ह्या व्यक्तीने, जो उमेदवार राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी उभा राहणार आहे, त्याने पूर्ण करणे गरजेचं आहे। आणखी एक मुद्दा असा आहे की त्या व्यक्तीने लाभाचे पद धारण केलेले नसावे, म्हणजेच ऑफिस ऑफ प्रोफिटमध्ये नसावं। ऑफिस ऑफ प्रोफिटमध्ये एखाद्या कायद्याद्वारे एखाद्या संस्थेची निर्मिती झालेली आहे आणि त्या संस्थेवर मग CEO किंवा त्या संस्थेचा अध्यक्ष अशा प्रकारे काही पॉलिटिकल पोस्ट असतात आणि त्यांच्यावर नियुक्त्या केल्या जातात। तर हे जे काही इन्स्टिट्यूशन आहेत तर ह्या इन्स्टिट्यूशनवर जे पदाधिकारी नेमले जातात ते लाभाचे पद अशा प्रकारामध्ये गणल्या जातात। थोडक्यात काय तर लाभाचं पद म्हणजे असं पद ज्याच्यातून त्या व्यक्तीचा वैयक्तिक फायदा देखील होत असेल तर असा उमेदवार हा अपात्र असेल जर तो लाभाचं पद धारण करत असेल। मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल किंवा जे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री असतील किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री असतील तर ह्यांचा समावेश लाभाच्या पदामध्ये होत नाही। तर हे व्यक्ती राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उभे राहण्यास पात्र आहेत। पुन्हा एक अट अशी आहे की जो व्यक्ती उमेदवार म्हणून उभा राहिला आहे त्याला किमान 50 मतदारांनी त्याचं नाव प्रस्तावित करणं आणि आणखी 50 मतदारांनी त्या नावाला अनुमोदन देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर RBIच्या नावे 15,000 रुपयाची सुरक्षा ठेव म्हणजेच डिपॉझिट ठेवणं हे देखील बंधनकारक आहे।
मित्रांनो, इलेक्शन कोणत्याही स्तरावरील असो, मग ती ग्रामपंचायतीची असो किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीची असो, डिपॉझिटची कन्सेप्ट ही प्रत्येक जागी आहे. तर इथे ही रक्कम 15,000ची आहे, जी RBIच्या नावे सुरक्षा ठेव म्हणून किंवा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ठेवणे बंधनकारक आहे. ह्यानंतर पाहूयात राष्ट्रपती यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रपती जी शपथ घेतात, तर त्या शपथेमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत. कलम 60 अंतर्गत राष्ट्रपती आपल्या पदाची शपथ घेतात. राष्ट्रपती ही गोपनीयतेची शपथ घेत नाही, ही गोष्ट इथे लक्षात असू द्या. तर भारताच्या सरन्यायाधीशाद्वारे राष्ट्रपतीला शपथ दिली जाते. मित्रांनो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कदाचित परीक्षेमध्ये आपल्याला उपराष्ट्रपती असा पर्यायामध्ये ऑप्शन दिला जाऊ शकतो, तर तिथे गोंधळून जाऊ नका. तर सरन्यायाधीशाद्वारे म्हणजेच चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याद्वारे राष्ट्रपती ह्या पदाची शपथ दिली जाते. आणि समजा हे सरन्यायाधीश उपस्थित नसतील, तर मग सुप्रीम कोर्टमधील जे ज्येष्ठतम न्यायाधीश आहेत, म्हणजेच सिनियर मोस्ट जज आहेत, तर त्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या व्यक्तीला राष्ट्रपतीची शपथ दिली जाते. तर ह्या शपथेमध्ये कोणते घटक महत्त्वाचे आहेत. पहिला आहे, राष्ट्रपती शपथ घेतो कशाची, टू फेथफुल्ली एक्झिक्यूट द ऑफिस, म्हणजेच ज्या ऑफिसचा, ज्या कार्यालयाचा, म्हणजेच राष्ट्रपती ह्या कार्यालयाचा त्यांनी पदभार सांभाळलेला आहे, तर विश्वासपूर्ण त्या पदभाराची ते त्या पदावर कार्य करतील. दुसरा असा आहे, टू प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन अँड द लॉ, म्हणजेच संविधानाच्या आणि कायद्याच्या संरक्षणाची, संवर्धनाची आणि सुरक्षेची जबाबदारी ही राष्ट्रपती घेतात. अशीच शपथ ही राज्यपालांची देखील आहे. म्हणजेच ज्यावेळेस संविधानाचं संरक्षण, डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन असं ज्यावेळेस मुद्दा येईल, त्यावेळेस राज्यपालाच्या शपथेमध्ये आणि राष्ट्रपतींच्या शपथेमध्ये ह्या शब्दांचा उल्लेख केलेला आहे. इतर कोणाच्याही शपथेमध्ये हा उल्लेख नाही आहे. आणि तिसरा पॉईंट आहे, टू डिवोट हिमसेल्फ टू द सर्व्हिस अँड वेल बिंग ऑफ द पीपल ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या हितासाठी ते आपले जीवन वाहून घेतील. ही झाली शपथ. आता पाहूयात राष्ट्रपतीचा कार्यकाळ आणि महाभियोग, म्हणजेच त्यांना पदावरून कशा प्रकारे दूर केलं जातं. तर कार्यकाळाशी संबंधित कलम 56 आहे. मित्रांनो, राष्ट्रपती हे 5 वर्षासाठी निवडले जातात. 5 वर्ष हा त्यांचा कार्यकाळ असतो आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र असतात. म्हणजे पुन्हा ते इलेक्शन लढवून राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतात. तर त्यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठी ते पात्र असतात आणि ते कितीही वेळा इलेक्शन लढवून राष्ट्रपती बनू शकतात. अशी कोणतीही मर्यादा आपल्या इकडे नाही आहे. मात्र अमेरिकेशी जर आपण तुलना केली, तर अमेरिकेतील व्यक्ती हा जास्तीत जास्त 2 वेळेस त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. आपल्याकडे ही अशी कोणतीही प्रकारची मर्यादा नाही आहे. आणि राष्ट्रपतीला ज्यावेळेस राजीनामा द्यायचा असेल, तर तो उपराष्ट्रपतींच्या नावाने ते राजीनामा देतात. आता पाहूयात महाभियोग, म्हणजेच राष्ट्रपतीला पदावरून दूर करणे. तर कलम 61 अंतर्गत महाभियोग आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रिया दिलेली आहे. तर महाभियोग फक्त एका कारणाने चालवला जाऊ शकतो, तो आहे घटनाभंग, म्हणजेच व्हायोलेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. जर राष्ट्रपतींच्या कोणत्याही कृतीमुळे घटनेचा भंग झाला असे आढळत असेल, तर राष्ट्रपतीवर महाभियोगाची प्रक्रिया चालवली जाते. तर ती प्रक्रिया कशी सुरू होते, तर किमान 1/4 सदस्यांची मित्रांनो इथे लक्षात घ्या, संसदेचा कोणत्याही सभागृहामध्ये हा प्रस्ताव आपण इनिशिएट म्हणजेच सुरू करू शकतो, लोकसभेमध्ये असेल किंवा राज्यसभेमध्ये असेल. तर ज्या ग्रहामध्ये, ज्या लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, ज्या ग्रहामध्ये हा ठराव किंवा प्रस्ताव आणलेला आहे, तर त्या सभागृहातील किमान 1/4 म्हणजेच 25% सदस्यांची त्या प्रस्तावावर स्वाक्षरी पाहिजे आणि किमान 14 दिवसांची पूर्वसूचना दिलेली असायला हवी राष्ट्रपतीला महाभियोग घडवून आणण्यासाठी. आणि ही जी पूर्वसूचना आहे ती त्या म्हणजेच जर लोकसभेमध्ये इनिशिएटिव्ह झाला असेल तर स्पीकरला, आणि जर राज्यसभेमध्ये इनिशिएटिव्ह झाला असेल तर चेअरमनला ही सूचना तिथे दिलेली जाते, त्यांना कळवलं जातं आणि त्याच्यानुसार मग विशेष बैठक वगैरे बोलवली जाते. तर
ज्यावेळेस मग बैठक बोलावली जाते संसदेची, तर हा प्रस्ताव दोन्ही सभागृहाने स्वतंत्ररित्या 2/3 बहुमताने पारित होणे आवश्यक आहे. एकतर प्रत्येक सभागृहाने स्वतंत्ररित्या हा प्रस्ताव पारित करायचा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की 2/3 म्हणजेच विशेष बहुमताने पारित करायचं आहे. विशेष बहुमत म्हणजे काय हे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये, त्याचबरोबर ज्यावेळेस आपण घटनादुरुस्ती पाहत होतो त्या घटनादुरुस्तीच्या लेक्चरमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. तर हा प्रस्ताव पारित होणं विशेष बहुमताने पारित होणं आवश्यक आहे. आता पाहूयात महाभियोगामध्ये कोण सदस्य उपस्थित राहू शकतं. मित्रांनो, हा राष्ट्रपतीची निवडणूक आणि महाभियोग हे दोन्ही पॉईंट कंपॅरिझन करून आपण पाहिले तर एकतर लक्षात ठेवायला आपल्याला सोपे जातील. त्याचबरोबर परीक्षेमध्ये ह्या पॉईंटवर प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. आपण गोंधळात पडू नये. मात्र MPSC प्रत्येक वेळेस विद्यार्थ्याला गोंधळात पाडण्याचा प्रयत्न करते, तर इथे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तर महाभियोगामध्ये कोण सहभागी होतं, तर संसदेचे सर्व निर्वाचित व नामनिर्देशित सदस्य म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोन्ही सभागृहातील जे निवडून आलेले खासदार आहेत, त्याचबरोबर ज्या खासदारांचं नामनिर्देशन झालेलं आहे म्हणजेच नॉमिनेटेड आहेत, तर ते सर्व सदस्य हे महाभियोगामध्ये पात्र असतात, म्हणजेच ते सहभाग होऊ शकतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तर जर हे जे नामनिर्देशित सदस्य आहेत ते निवडणुकीमध्ये सहभागी होण्यास पात्र नव्हते, मात्र इथे ज्यावेळेस राष्ट्रपतीला पदावरून हटवायची इथे म्हणजेच महाभियोग घडण्याची ज्यावेळेस गोष्ट होत आहे, तर इथे हे सदस्य भाग घेऊ शकतात. मित्रांनो, आतापर्यंत एकाही राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले गेलेले नाही. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आता पाहूयात राष्ट्रपती या पदाची रिक्तता म्हणजेच वॅकन्सी केव्हा होते आणि झाल्यानंतर नेमका कोणत्या गोष्टी घडतात. तर राष्ट्रपती हे पद 5 कारणांसाठी रिक्त राहू शकतं. पहिला आहे, जर त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असेल तर राष्ट्रपती हे पद रिक्त होतं, किंवा त्यांनी राजीनामा दिला असेल उपराष्ट्रपतींच्या नावाने, किंवा त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून दूर केलं असेल तरी देखील राष्ट्रपतीचं पद रिक्त होतं, किंवा त्यांचा मृत्यू झाला असेल तरी पद रिक्त होतं, किंवा त्यांची जी निवडणूक झालेली आहे ती निवडणूकच बाद ठरवली गेली असेल, म्हणजेच काही चुकीच्या गोष्टी घडल्या असं आढळलं असेल तर राष्ट्रपती ह्या पदाची हे पद रिक्त होतं. आता राष्ट्रपती पद रिक्त झालं, मग त्याला सांभाळणार कोण, तर राष्ट्रपतीच्या अनुपस्थितीमध्ये उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करतात. जर उपराष्ट्रपती प्रेझेंट नसतील तर मग भारताचे सरन्यायाधीश म्हणजेच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश हे ते पद सांभाळतात, आणि जर तेही ॲब्सेंट असतील तर मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टचा ज्येष्ठतम न्यायाधीश राष्ट्रपती म्हणून कारभार पाहतो. आणि हे कारभार बघत असताना मग ह्यापैकी कोणीही व्यक्ती असेल, जर तो राष्ट्रपती म्हणून कार्य करत असेल तर त्याला राष्ट्रपती असताना जे सर्व अधिकार आणि जे काही सोयीसुविधा भेटतात त्या सर्व सोयीसुविधा, त्याचबरोबर त्यांची ती पगार देखील त्यांना मिळते. आणि राष्ट्रपती पद रिक्त झाल्याच्या 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणे हे बंधनकारक आहे. म्हणजे जास्तीत जास्त राष्ट्रपती हे पद 6 महिने रिक्त राहू शकतं. त्याच्यापेक्षा जास्त कालावधी रिक्त राहणं हे संविधानानं आपल्याला अलाऊ केलेलं नाही. निवडणूक घेऊन तात्काळ ते पद भरलं जाणं खूप आवश्यक आहे. मित्रांनो, इथे एक छोटा पण अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, तो असा की नवीन राष्ट्रपती पदभार स्वीकारेपर्यंत जुने राष्ट्रपती त्याच पदावर राहू शकतात. म्हणजेच एखादा राष्ट्रपती आहे, त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, मात्र नवीन राष्ट्रपती निवडलाच गेलेला नाही आहे, तर त्यावेळेस तो नवीन राष्ट्रपती त्यांची निवड होईपर्यंत हे जे चालू राष्ट्रपती आहेत ते कार्यभार सांभाळतात, आणि त्यांचा हा कार्यकाल मग 5 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त देखील जाऊ शकतो. इथे काही महत्त्वाचे पॉईंट्स मी देत आहे. मित्रांनो, आपले जे राष्ट्रपती असतात ते आपल्या देशाचे नामधारी प्रमुख म्हणजेच नॉमिनल हेड असे देखील म्हणतात त्यांना, तर ते नामधारी प्रमुख असतात.
आपल्या देशाचा कारभार म्हणजेच भारत देशाचा कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो। एखाद्या देशासोबत आपली करार मदार ज्यावेळेस करायचे असते तर ते राष्ट्रपतींच्या नावाचा सही शिक्का तिथे घ्यावा लागतो किंवा दिला जातो। तर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपतींना काम करावं लागते। आता राष्ट्रपती हे पद खूप मोठे जरी असेल तरी स्वतःच्या मनाने राष्ट्रपती कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत। त्यांना निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली जो काही मंत्रिमंडळ आहे तो मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना सल्ला देईल आणि त्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतींना वागावं लागतं किंवा आदेश किंवा निर्णय घ्यावे लागतात। आता हा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे, म्हणजे मंत्रिमंडळ जो सल्ला देतील तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे। इथे दोन्ही कॉमाच्या आधीचा आणि नंतरचा दोन्ही सेंटेन्स महत्त्वाचे आहेत। मात्र एकदा हा सल्ला पुनर्विचारासाठी राष्ट्रपती परत पाठवू शकतात, म्हणजे मंत्रिमंडळाकडे पुन्हा एकदा त्या सल्ल्याचा पुनर्विचार करावा म्हणून परत पाठवू शकतात। मात्र मंत्रिमंडळाने तोच सल्ला पुन्हा राष्ट्रपतींना दिला तर मात्र मग राष्ट्रपतींना तो सल्ला मानावाच लागतो। आता राष्ट्रपतींवर हा जो सल्ला बंधनकारक केला गेला ते बंधन 42वी घटना दुरुस्ती 1976 ह्या अंतर्गत केलं गेलं आणि जे पुनर्विचाराचं तत्त्व आहे, म्हणजे राष्ट्रपती पुनर्विचारासाठी जर सल्ला परत पाठवत असतील, ही जी तरतूद आहे ती 44वी घटना दुरुस्ती 1978 अंतर्गत येते। आता राष्ट्रपतींचे स्वविवेकाधिकार कोणते आहेत ते पाहूयात। मित्रांनो, राष्ट्रपतींचे स्वविवेकाधिकार हे संविधानामध्ये कुठेही नमूद केलेले नाहीत। हे फक्त त्या त्या परिस्थितीनुसार राष्ट्रपती आपल्या विवेकाधिकाराचा वापर करू शकतात। तर त्या कंडिशन कोणत्या आहेत? ज्यावेळेस कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल आणि पंतप्रधानांची निवड करायची असेल तर त्यावेळेस राष्ट्रपती आपल्या विवेकाने पंतप्रधानांची निवड करतील। अशी घटना ज्यावेळेस इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला होता तर त्यावेळेस राजीव गांधी यांना तत्कालीन जे राष्ट्रपती होते ग्यानी झैल सिंग तर त्यांनी त्यांची निवड केली होती। तर त्यांनी जी ही निवड केली ती त्यांच्या स्वविवेकाधिकाराने केली, म्हणजेच पीएमसाठी असा कोणताच चेहरा समोर नव्हता आणि दुसरा फक्त एकच चेहरा त्यांना वाटला राजीव गांधी आणि त्यांनी त्यांची सरळ निवड केली आणि नंतर पुढे राजीव गांधींनी पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला। ही घटना 1984ची आहे। ह्यानंतर मंत्रिमंडळाने लोकसभेचा विश्वास गमावल्यास मंत्रिमंडळ बरखास्त करणे हे पूर्णतः राष्ट्रपतींवर अवलंबून आहे। म्हणजेच समजा एखादी चालू सरकार आहे आणि त्या सरकारने अशा काही घडामोडी घडल्या की लोकसभेमध्ये अविश्वासदर्शक प्रस्ताव पारित केला गेला आणि त्या मंत्रिमंडळाने लोकसभेचा विश्वास गमावला, तर मग ते मंत्रिमंडळ बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे। शेवटचं असं की मंत्रिमंडळाने बहुमत गमावल्यास लोकसभा बरखास्त किंवा विसर्जित करण्याचा अधिकार देखील राष्ट्रपतींना आहे। तर मित्रांनो, हा होता एकंदरीत राष्ट्रपती आणि त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास। इथेच हा व्हिडिओ संपतो। आपल्याला आमचा लेक्चर कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।